ब्लांच केलेला पालक, थोडी कोथिंबीर, 10-12 काजू, 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। तेल आणि बटर घेऊन त्यामध्ये हळद, मीठ आणि तिखट लावलेले पनीरचे तुकडे थोडेसे परतून घ्यायचे। त्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडं तेल आणि बटर घालून त्यामध्ये खडे मसाले जसे की हिरवी वेलची, दालचिनीचा तुकडा, जिरं हे सर्व घालून छानपैकी परतून घ्यायचं। हिंग घालायचं आणि त्यानंतर कांदा, आलं, लसूण याची पेस्ट घालून घ्यायची। अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घालून छान मिक्स करून घ्यायचं। बारीक केलेला पालक यामध्ये घालून छानपैकी थोडा वेळ शिजून घ्यायचा। पाव चमचा मी यामध्ये काळी मिरी पावडर घातलेली आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे दही घालून घेतलंय, छान मिक्स करून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ घालून उकळी आल्यानंतर यामध्ये सर्व पनीरचे तुकडे घालून घ्यायचे। थोडी कसुरी मेथी आणि 2 चमचे घरची साय मी यामध्ये घालून घेतली आहे। तडका पॅन मध्ये बटर घेऊन त्यामध्ये भरपूर लसूण आणि लाल मिरची टाकून छान परतून घ्यायचा। तडका यावर टाकायचा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज।